श्रीकांत भोईर आपण राज्याची या ठिकाणी पारितोषिक स्वीकारत आहेत। उत्कृष्ट फलंदाज फोर्टी प्लस उत्कृष्ट बॅट्समन त्यानंतर उत्कृष्ट बॅट्समन ठरतात विनोद गुंड सर, विटिलाइन संघाचा एक अतिशय दर्जेदार खेळाडू। विनोद गुंड यावेळेला ठरतोय बेस्ट बॅट्समनचा मानकरी। अल्पेश भोईर या स्पर्धेचे शिल्पकार हे पारितोषिक त्यांना प्रदान करत असताना आपण दृश्य या ठिकाणी पाहू शकता। विनोदजी आपलं मनापासून अभिनंदन आहे। त्यानंतर 40 प्लस मध्ये अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची गोलंदाजी केली आणि तो गोलंदाज आहे बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट। प्राइज गोज टू अनिल पाटील विटिलाइन। अनिल पाटील विटिलाइन संघाचा गोलंदाज, आपलं मनापासून अभिनंदन आहे। साहिल सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे पारितोषिक दिले जात आहे। कुस्ती 11 प्रेझेंट आमदार चषक 2022 एक अतिशय सुंदर अशी स्पर्धा आणि यानंतर आपण या स्पर्धेमध्ये फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅच मध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची कामगिरी करणारा खेळाडू, चांगली गोलंदाजी झाली, चांगली फलंदाजी झालेली आहे, ते पारितोषिक आपण या ठिकाणी देतो आहे। विपुल सरांच्या माध्यमातून या ठिकाणी हे पारितोषिक स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे। मॅन ऑफ द मॅच कोणाला देऊया यावेळेला मॅन ऑफ द मॅच? अर्नाळा कुशी 11 आयोजित आमदार चषक 2022 फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच माझ्याकडे दोन नाव आहेत, एक प्रशांत आणि दुसरं नाव आहे विघ्नेश, जिन्होंने किए हैं 2 शिकार, जिनकी मेहनत नहीं जाएगी बेकार। इन्होंने कहा रंग भरने के लिए हम हैं तैयार, इसीलिए विघ्नेश बने हैं मैन ऑफ द मैच के हकदार। शानदार प्रदर्शन। विघ्नेश कॉंग्रॅच्युलेशन। विपुल सरांच्या वतीने आपण टीव्ही स्पॉन्सर केलेले पाहिलेले आहे।
40+ संघामध्ये आपण काही पारितोषिक होती तर सांगी पारितोषिक ते देखील देणार आहोत। उपविजेता संघ आहे 40+ मध्ये सपाळे। सपाळे संघाचा कॅप्टन आपण प्लीज व्यासपीठावरती यायचे। खुशी 11 आयोजित आमदार चषक 2022 मधला प्रेक्षणीय सामना होता 40+ संघासाठी आणि सपाळेचा संघ या ठिकाणी उपविजेता संघ ठरतोय। आशिष यावेळेला हे पारितोषिक प्रदान करत असताना आपण पाहतो। त्यानंतर विटीलाईनचा संघ ठरतो या स्पर्धेतला चॅम्पियन संघ ठरतो आहे। कामेश राऊत यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिले जाते पहिल्या क्रमांकात। एकदा टाळ्यांचा गजर करा, जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाईल। खुशी 11 आयोजित आमदार चषक 2022 या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक या ठिकाणी दिले जाते। अल्पेशजी करत याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिले जाईल आणि आमदार चषक 2022 चा उत्कृष्ट फलंदाज ठरतोय। अतिशय शानदार अशी फलंदाजी केले, धावांचा रतीब घातलेला आहे। जिन्होंने किए हैं चौको चौको की बौछार, वो है दमदार, वो है शानदार, इसीलिए बेस्ट बैट्समैन बने हैं। खिलाड़ी का नाम वो है दमदार। आणि जी बॅट आपल्याला मिळणार आहे त्यावरती शार्दूल ठाकूर यांची सही असताना आपण ते देखील पाहू शकता। बेस्ट बैट्समैन प्राइज गोस टू वन एंड ओनली मिस्टर मनोज। 175 धावांची लयलूट या मैदानावरती त्याने केली। एकशे 78 धावांची लयलूट मनोज कडनं झाली। धावांचा रतीब करणारा खेळाडू मनोज। बाप्पा मोरया, बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती। शुक्रिया डीजे। 2022 स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक देण्याकरता मंचावरून मी आमंत्रित करतो आहे। अल्पेश भोईर यांना विनंती करेन। पीटी पाटील यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल आणि उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक जात आहे। त्या खेळाडूचं नाव माझ्याकडे अनेक नाव आहेत, अनेक नॉमिनेशन्स, 2-3 नॉमिनेशन तर कमीत कमी आहेत। तर आमदार चषक 2022 बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट प्राइज हैज बीन प्रेजेंटेड बाय मिस्टर पीटी पाटिल। Award goes to one and only मिस्टर जिनके सामने बल्लेबाज हो जाते हैं फेल, उनका नाम है अमित तांडेल। पाटील साहेबांच्या शुभ हस्ते एक अतिशय सुंदर ट्रॉफी। संदीप पाटील यांच्या वतीनं चांदीचं नाणं देखील या ठिकाणी अमित तांडेलला मिळतं आहे। अमित कॉंग्रॅच्युलेशन। एकदा अन्नाला टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या अमित तांडेलसाठी। मनोज आपल्याला देखील विनंती, आपण देखील या, आपण देखील व्यासपीठावरती आपल्याला चांदीचं नाणं या ठिकाणी दिलं जाते। सचिन दादा पाटील यांच्याकडून
यावेळेला स्पॉन्सर केलेले हे नाणं आहे. मनोज साठी टाळ्यांचा गजर होऊन जाईल. बाप्पा मोरया एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. आमदार चषक 2022 उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक आपण या ठिकाणी देतो आहे. मान्यवर व्यासपीठावरती आहे. तर बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट हे पारितोषिक जात आहे. या स्पर्धेतला जॉन टी रोज ठरतो आहे. मिस्टर रवींद्र जडेजा ठरतो आहे. टीमचं नाव आहे खुशी 11 किंवा अर्नाळा किंवा बाप्पा मोरया. आणि खेळाडू ठरतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. त्याचं नाव आहे, संघाचं नाव आहे खुशी 11. खेळाडूचं नाव आहे मिस्टर आदिल. श्रीधरजी मात्रे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आदिल आपण प्रदान करूया. आदिल, कॉंग्रॅच्युलेशन. खुशी 11चा संघ कुठे एकदा टाळ्यांचा गजर करा. यावेळेला आणखी काही व्यक्तिगत पारितोषिक दिले जातील. अतिशय सुंदर अशी कामगिरी करणारा खेळाडू आहेत आणि त्यांच्याकरता स्वतंत्र बॅट आपण पाहतोय आणि त्या दिल्या जातील. त्यामध्ये एक खेळाडू अंधाळा संघाचा सदाबार खेळाडू, अर्थात ज्याच्यामुळे खेळात येते रंगत, त्या खेळाडूचं नाव आहे प्रशांत घरत. प्रशांत घरत आपल्याला एक सुंदरशी बॅट दिली जाते. त्याचबरोबर यावेळेला सचिन सरांकडून एक चांदीचं नाणं देखील असणार आहे. शार्दुल ठाकूर यांनी सही केलेली बॅट प्रशांत घरत साठी. प्रशांत, कॉंग्रॅच्युलेशन. अन्नाळा एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या प्रशांत घरत साठी. सध्या कोकणामध्ये धुमाकूळ घालणारा खेळाडू आहे प्रशांत. वेल्डन. प्रशांत घरत नंतर या ठिकाणी आमंत्रित करतो आहे या मंचावरती खेळाडूचं नाव आहे तुषार घरत. तू का चला प्लीज व्यासपीठावरती यायचंय. चांदीचं नाणं दिलं जाईल. त्या पलीकडे आपण बघितलं तर बॅट देखील आपल्याला दिली जाते आहे. चांदीचं नाणं असणार आहे. चांदीचं नाणं या ठिकाणी दिलं जाईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हे चांदीचं नाणं देत असताना दृश्य पाहतो. प्रशांत प्लीज या. चांदीचं नाणं आपल्याला देखील आहे. आमदार चषक 2022च्या व्यासपीठावरती प्रशांत घरत मोस्ट मोहम्मद लाव इनफॉर्म बॅट्समन आहे. अतिशय उत्कृष्ट कामगिरी अंडर आर्म, ओव्हर आर्म दोन्ही फॉर्मॅट मध्ये. आंधळाचा संघ पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर करील प्रशांत सरांसाठी. प्रशांत, कॉंग्रॅच्युलेशन. यानंतर या स्पर्धेतला आणखी एक पारितोषिक आहे शिस्तबद्ध संघ. खुशी 11 आयोजित आमदार चषक 2022 शिस्तबद्ध संघ हे पारितोषिक देण्याकरता मी मंचावरून आमंत्रित करतो आहे. पुन्हा एकदा आदरणीय कामेशजी राऊत सरांना आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. अगदी वेळेत या ठिकाणी दाखल झाले. पंचांचे निर्णय त्यांनी मान्य केले आणि क्रिकेटच्या खेळाचा सन्मान केला आणि म्हणून यावेळेला
आमदार चषक 2022 चा शिस्तबद्ध संघ ठरतो आहे 7 पाटीचा फ्रेंड्स 11. आदिल या ठिकाणी येत आहेत. कामेश्वर राऊत यांच्या शुभ हस्ते यावेळेला हे पारितोषिक दिलं जाईल. या स्पर्धेतला शिस्तबद्ध संघ. त्यानंतर स्पर्धेतलं 6व्या क्रमांकाचं पारितोषिक देण्याकरता अल्पेश भोईर यांना विनंती करणारे आपल्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. आणि 6व्या क्रमांकावरती विराजमान असलेला संघ आहे त्या संघाचं नाव आहे आमदार चषक 2022. 6व्या क्रमांकावरती विराजमान असलेला संघ जय महाराष्ट्र चिखलपाडा. प्रतिनिधी या ठिकाणी असेल तर या. जय महाराष्ट्र चिखलपाडा. त्यानंतर 5व्या क्रमांकावरती विराजमान असलेला संघ आमदार चषक 2022 आणि या स्पर्धेमध्ये 5वा क्रमांक प्राप्त करतोय त्या संघाचं नाव आहे आई कुर्लाई सपाळे. पाचव्या क्रमांकावरती विराजमान झालेला संघ आहे आई कुर्लाई सपाळे. कॉंग्रॅच्युलेशन. मनापासून अभिनंदन. टाळ्यांचा गजर या ठिकाणी आई कुर्लाई संघासाठी होतोय. खुशी 11 आयोजित आमदार चषक 2022 4थ्या क्रमांकावरती विराजमान असलेला संघ आहे. प्रचंड या ठिकाणी मेहनत केली. सामना देखील रोमहर्षक झाला परंतु शेवटचे काही क्षण त्यांचे नव्हते म्हणून 4th क्रमांकाचा मानकरी ठरतो आहे संघाचं नाव 4th प्राइज goes to MS शिरगाव. MS शिरगाव संघाचं मनापासून अभिनंदन आहे. कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर या स्पर्धेकरता ज्यांनी पंच म्हणून काम केले अशा पंच पॅनलचा सन्मान होतो आहे. मी विनंती करतो आहे अजित म्हात्रे सरांना जे लिजंड अशा प्रकारचे खेळाडू देखील आहेत त्यांचा सन्मान व्यासपीठावरती होते. अल्पेश भोईर आणि कामेश्वर राऊत यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. संजय पाटील आपण देखील या. अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी आपण अजित म्हात्रे सरांकडून पाहिलेली आहे. एकदा टाळ्यांचा गजर करा. तिन्ही संघांना विनंती आहे. संजय पाटील, श्रीकांत भोईर तिन्ही पंचांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. आमदार चषक 2022च्या या व्यासपीठावरती आपला सन्मान होतो आहे. संजय पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. त्यानंतर श्रीकांत भोईर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. खुशी 11 आयोजित आमदार चषक 2022चा बक्षिसाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहतो आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रीकांत भोईर यांचा जतूचा सन्मान. यानंतर पाटील नेटवर्क आपण देखील अतिशय सुंदर पालघर जिल्हा आणि पाटील नेटवर्क एक चांगलं समीकरण बनलेलं आहे. आज त्यांचा देखील सन्मान होतो आहे. नितेश पाटील. नितेश थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर या स्पर्धेकरता गेले 6 दिवस सातत्यानं उगवत्या शब्दामध्ये दमदार आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला ते आपल्या सर्वांचे लाडके समालोचक अर्थात प्रमोद शेडगे यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय.
जसं पाटील वेटकर आपण पाहतो आहे पालघर जिल्ह्यामध्ये सातत्याने चांगल्या स्पर्धा करत असतात तशाच पद्धतीने प्रमोद शेडगे आणि आयोजक क्रिकेटचा खेळ एक चांगलं नातं निर्माण झालेलं आहे. प्रमोद किणी अंपायर, चला लवकर आपण व्यासपीठावरती डान्सिंग अंपायर, कोटी प्लस साठी स्पेशल अंपायर होते. व्हीटी लाईनचा गोटे अंपायर, व्हीटी लाईनचा गोटे अंपायर प्रमोद किणी. त्यानंतर उगवता समालोचक नितीन पाटील आपण देखील या आपला सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. नितीन पाटील, नितीन पाटील यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातो आहे. खुशी 11 प्रेझेंट आमदार चषक 2022. यानंतर मंडप डेकोरेटर आणि साऊंड सिस्टम, मंडप डेकोरेटर्स आणि साऊंड सिस्टम तुमच्यासाठी एक चांगलं साऊंड लावून या प्लीज. निलेश घरत आणि त्यांची टीम. तर सर्व खेळाडूंना विनंती एकदा टाळ्यांचा गजर करा या सर्वांसाठी. साई कृपा जनरेटर चेतन कदम, चेतन कदम आपल्याला विनंती आपण देखील व्यासपीठावरती या, आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रकाश होतातली स्पर्धा होती त्यामुळे निश्चितच आपला देखील सन्मान करणं या ठिकाणी उचित आहे. टाळ्यांच्या केंद्रामध्ये हा सन्मान आपण या ठिकाणी पाहतो आहे. तसेच आमचे हिंदी समालोचक, आमचे मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय प्रशांतजी आतवडे सर, 8 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त. मी कामणी सरांना विनंती करेन आपला शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. क्या बात आहे, जोरदार टाळ्या वाजवा. तसेच मिलिंदजी पाटील साई जनरेटर टिंबी कुडावे, मिलिंदजी पाटील आपणही या. तसेच टायगर स्पोर्टचे प्रोप्रायटर रोहिताजी पाटील आपण यायचं आहे. रोहिताजी पाटील, तसेच महेंद्र भोईर आपण या. खूप मेहनत या स्पर्धेसाठी महेंद्रजी भोईर. चला महेंद्रजी भोईर आपण या स्पर्धेसाठी खूप मेहनत त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. तसेच शुभमजी पाध्ये, शुभमजी पाध्ये आपण यायचं आहे. कामेश राऊत, अल्पेश भोईर यांच्या शुभ हस्ते इथे महेंद्र भोईर मॅनेजमेंट गुरु आपण त्यांचा सन्मान करतोय. SP शुभम पाध्ये, शुभम पाध्ये यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातो आहे. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं या सुंदर अशा स्पर्धेचं आयोजन करत असताना ज्यांनी ज्यांनी आर्थिक मदत केलेली आहे त्या सर्व प्रायोजकांचे मनापासून आभार. विकेट ज्यांनी बनवले त्या क्युरेटरचे मनापासून आभार व्यक्त करेन. त्या पलीकडे आमच्या महिला भगिनी या संपूर्ण कार्यक्रमाकरता खूप चांगले योगदान देत होते, त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. सगळा कार्यक्रम करत असताना अनावधानानं कोणाचं नाव राहिलं असेल तर अशा परम मित्राचे, महन व्यक्तीचे शब्द सुमनाने मी या ठिकाणी स्वागत आणि आभार व्यक्त करून आता शेवटचा कार्यक्रम. मला माहिती आहे समोरच्या नजरेमध्ये मला दिसतंय की तुम्हाला आता काय म्हणायचं, तुम्हाला काय पाहिजे आहे. तर जास्त वेळ न घेता आपण जाऊया या स्पर्धेतलं 3ऱ्या क्रमांकाचं ते पारितोषिके देण्याकरता मान्यवर सज्ज आहेत. आणि आमदार चषक 2022 मध्ये 3ऱ्या क्रमांकावरती विराजमान होतोय त्या संघाचं नाव आहे 311 बाप्पा मोरया विठ्ठलवाडी. गणपती बाप्पा. कामेश राऊत, त्यानंतर अल्पेश भोईर आपण या ठिकाणी पाटील साहेबांना पाहतो आहे. साई सर या ठिकाणी आहेत. PT पाटील यावेळेला 3ऱ्या क्रमांकाचा विजेता ठरतो आहे.
ट्रिश 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी, अल्पेश घरत यांना देखील आपण या ठिकाणी पाहतोय, अल्पेश भोईर यांना देखील या ठिकाणी पाहतो आहे विठ्ठलवाडी. कॉंग्रॅच्युलेशन. एकदा टाळ्यांचा गजर या ठिकाणी होऊन जाऊ द्या. जोरदार टाळ्यांचा गजर ट्रिश 11 बाप्पा मोरिया संघासाठी. यानंतर या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा आपण सायकल देणार आहोत. दुसऱ्या क्रमांकावरती विराजमान होणारा संघ आहे रनर अप संघ आमदार चषक 2022. सेकंड प्राइज गोस टू खुशी 11. खुशी 11 संघाला या ठिकाणी उपविजेतेपद प्राप्त होत आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आहे कामेश राऊत, अल्पेश भोईर यांच्या वतीनं. कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन, वेल प्लेड. संदीप परदेशी आणि टीम, संदीप परदेशी आणि टीम सर मनापासून अभिनंदन आहे. कॉंग्रॅच्युलेशन. खुशी 11 ठरतोय या स्पर्धेतला उपविजेता संघ. या संघाचं मनापासून अभिनंदन आहे. स्पर्धेचे शिल्पकार कामेश राऊत, अल्पेश भोईर यांच्या वतीनं आपलं मनापासून अभिनंदन. खुशी 11च्या वतीनं या ठिकाणी निश्चितच आपलं मनापासून अभिनंदन आहे. यानंतर या स्पर्धेमध्ये 2 अतिशय वेगळे अशी पारितोषिक आहेत. त्यापैकी सायकल कुणाला जाणार हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर आपण मिळूया. आणि याचा मानकरी ठरतो आहे अतिशय दर्जेदार कामगिरी करत, सातत्यपूर्ण कामगिरी करत आज तो धावांचा रतीब देखील घालतोय. मैदानामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. आमदार चषक 2022 मध्ये यावेळेला सायकलचा हकदार ठरतोय खुशी 11 संघाचा खेळाडू असेल का? बाप्पा मोरिया, अर्नाळा, अर्नाळा आवाज येत नाहीये. आणि त्या खेळाडूचं नाव आहे प्रशांत घरत. 141 धावा कुठलेल्या आहेत आणि म्हणून सायकलचा मानकरी ठरतो आहे. प्रशांत घरतला या ठिकाणी सायकल प्राप्त होते, त्याचं मनापासून अभिनंदन आहे. आमदार चषक 2022च्या व्यासपीठावरती आज त्याला सायकल देऊन गौरवण्यात येत आहे. प्रशांत अभिनंदन. एकदा अर्नाळ्याकडून मला टाळ्यांचा गजर ऐकायचा. टाळ्यांचा गजर या ठिकाणी होऊन जाऊ द्या. गणपती बाप्पा मोरयाचा आवाज देखील होतो आहे. बोला गणपती बाप्पा. प्रशांत घरत, कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्लेड. 141 धावा आपण कुठलेल्या आहेत. आणि त्यानंतर या स्पर्धेतला मानाचा पुरस्कार अर्थात एक ब्रँडेड बाईक कोणाला मिळणार? ब्रँडेड बाईक माझ्या समोर या ठिकाणी बघितलं तर नॉमिनेशन आहे, ज्यामध्ये रोहित आहे, ज्यामध्ये प्रशांत आहे, ज्यामध्ये तिसरं नाव आहे, कोणाचं नाव आहे? मनोज. आणि एकूण 140 धावा, 141 धावा, 100 आमदार चषक 2022चा मालिकेवरचा बहुमान जातोय. या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. आणि त्या खेळाडूचं नाव आहे 5 मोहरे गारद केले. मला वाटलं होतं की हे पारितोषिक बाप्पा मोरियाला जाईल, पण अर्नाळा संघ बाजी मारेल का? या वेळेला मालिकेवरचा बहुमान जातोय तो खेळाडू आहे. खेळाडूचं नाव आहे
वन अँड ओनली मिस्टर मन्या. 178 धाबा 5 मोरे घालत केलेले आहेत. मन्यासाठी एकदा टाळ्यांचा गजर करा. ब्रँडेड बाईकचा मानकरी ठरतोय. अतिशय सुंदर कामगिरी. मनोज पाटील आपलं मनापासून अभिनंदन आहे. मनोजला विनंती करेन आपण प्लीज व्यासपीठावरती यायचे. आणि यानंतर 3 लाख रुपयाचं पारितोषिक. खुशी 11 प्रेझेंट आमदार चषक 2022 चा चॅम्पियन संघ कोण ठरणार या प्रश्नाचं उत्तर तत्पूर्वी मन्या गाडी चालवतोय. मला वाटतं एक राऊंड सुद्धा मारेल तो आपल्या या ग्राउंडला. फोटोग्राफ्स होत आहेत आपण या ठिकाणी पाहतो आहे. योगेश करत मन्या एक राऊंड मारून या प्लीज. 3 लाखाचं पारितोषिक कोणाला जाणार? 3 लाख 1,50,000. खुशी 11 प्रेजेंट आमदार चषक 2022. चैंपियन वही होते हैं जो हार को जीत में तब्दील करते हैं. चैंपियन वही होते हैं जो कमजोरी को ताकत में तब्दील करते हैं. चैंपियन वही होते हैं जो राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाते हैं. इसलिए चैंपियन है आमदार चषक 2022 में. टीम का नाम है साईच्या अर्नाळा. कॉंग्रॅच्युलेशन. साईच्या अर्नाळा कॉन्ग्रेचुलेशन. वेल डन. चाहे फील्डिंग हो चाहे बॉलिंग हो, एक बार फिर जबरदस्त बल्लेबाजी आपने देखी है. 1,50,000 और उसके साथ खूबसूरत ट्रॉफी का हकदार बनते हुए साईच्या अर्नाळा. कॉन्ग्रॅच्युलेशन. प्रशांत मनोज मनापासून अभिनंदन आहे आपलं. तो दुसऱ्या बाजूला अर्नाळा संघाचं अभिनंदन आहे. या स्पर्धेवरती अर्थात आमदार चषकामध्ये दमदार कामगिरी करत आपलं नाव कोरणारा संघ आहे साईच्या अर्नाळा. वेल डन. कॉंग्रॅच्युलेशन. आज आपण इथेच थांबूया. या स्पर्धेच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा अल्पेश भोईर त्यानंतर त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि पुन्हा एकदा जाता जाता या स्पर्धेच्या निमित्तानं कुणाचं नाव अनावधान घ्यायचं राहिलं असेल तर त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय शब्द सुमनाने. आणि ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं सहकार्य केलं त्यांचे धन्यवाद. मयूर डीजे अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. यावेळेला डॉन तुमचं देखील मनापासून अभिनंदन आहे. प्रशांत विनायक तुमचं मनापासून अभिनंदन आहे. आणि या मंचावरती पंचांनी जे अतिशय चांगलं काम केलेलं आहे. स्कोरर खूप चांगलं काम करतायत. लाईव्हची टीमने खूप चांगलं काम केलंय. त्यांचं देखील मनापासून अभिनंदन आणि त्यांचे मनापासून आभार व्यक्त करून आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये जातोय. पुन्हा भेटू नवीन कार्यक्रमामध्ये. आणखीन एक अतिशय चांगल्या प्रकारची स्पर्धा घेऊन निश्चित परत येऊ. तोपर्यंत मी प्रशांत आठवडे प्रमोद शेडगे स्टुडिओमध्ये जातोय. नमस्कार. जय क्रिकेट आणि शुभरात्री.